घेतलेल्या आहेत. शिवजयंती, भीमजयंती, बहुजन नायकांच्या जयंत्या या साऱ्या आपण एकत्र पार पाडणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आज समाजाला त्याची गरज आहे. छत्रपती शिवराय ज्यावेळी आपण शिवरायांचा इतिहास मांडतो त्यावेळी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध, शिवशाहू फुले आंबेडकर असं म्हटलं जातं. शिवशाहू फुले आंबेडकर आणि ज्योती खऱ्या अर्थानं ही जी आपली बहुजन नायिका आहेत यांच्यामुळे आज बहुजन समाजाला सन्मानानं जीवन जगायला मिळालेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांपासून खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ चालवलेली आहे. त्या तथागत गौतम बुद्धानंतर खऱ्या अर्थानं जे कार्य चालू केलं ते शिवरायांनी चालू केलं आणि शिवरायानंतर जे कार्य घेतलं ते ज्योतिबा फुलेंनी चालू केलं. आज खऱ्या अर्थानं तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांच्यामुळं आपल्या बहुजनांचा राजा जिवंत राहिलेला आहे. त्यामुळे तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांचं नाव आदरणं हे घेतलंच पाहिजे, प्रत्येक वेळी घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानलेलं आहे आणि म्हणून अशा या महान लोकांचं कार्य ज्यावेळी आपण आपल्या सर्वांच्या मनामध्ये आणि घरामध्ये करू त्यावेळी खऱ्या अर्थानं बहुजन चळवळ जिवंत राहील असं मला वाटतं. आज आपण सारेजण खऱ्या अर्थानं चांगल्या कपड्यात इथे आलेलो आहोत, आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. आणि या राजाला अभिवादन करताना मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपला राजा जो होता हा प्रजाहित दक्ष राजा होता. आपल्या राजानं कायमचं रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे. या राजाच्या अगोदर अनेक शाह्या होत्या. पातशाही होती, कुतुबशाही होती, आदिलशाही होती, निजामशाही होती. मग शिवरायांनी शिवशाही निर्माण केली नाही, शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. रयतेचं राज्य म्हणजे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं राज्य. ज्यावेळी आपण स्वतः आपलं स्वतःचं जे काही म्हणतो त्यावेळी मात्र आपण त्याची जास्त काळजी घेतो आणि म्हणून छत्रपती शिवरायांना तुमचं स्वतःचं राज्य आहे अशा पद्धतीची भावना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य म्हणून हे राज्य अजून सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये अबाधित टिकून आहे. आम्ही हा वारसा, हा परंपरा कायम आमच्या जवळ ठेवणार आहोत. छत्रपती शिवराय म्हणजेच अतिशय वेगवेगळ्या गुणांचे आपण त्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला कळून चुकेल की शिवरायांनी खऱ्या अर्थाने या देशातली वेतनदारी नष्ट केली. शिवरायांनी वेतनदारी आणली, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सैनिकांचं पोट चालतं ते वेतनावर. आधीच्या शाळांमध्ये फक्त लुटालुटी केली जायची आणि लुटालुटी केल्यानंतर तिथं जो काही तुम्हाला माल मिळेल त्याच्यावर तुम्ही जागा आणि मग बाकीचा आम्हाला द्या. परंतु शिवरायांनी हे जाणलं होतं की या ठिकाणी जो काम करणारा माणूस आहे त्या काम करणाऱ्या माणसाला जोपर्यंत आपण न्याय देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याचं राज्य अबाधित राहणार नाही. आणि म्हणूनच की काय छत्रपतींना जे मावळे मिळाले ते मावळे तर असं म्हणत होते की आमचा स्वामी लाखांचा पोशिंदा आहे, आम्ही मेलो तरी काय बेहत्तर, आम्ही या स्वराज्यासाठी आम्ही स्वतःचं प्राण आम्ही आहुती देऊ, आमचं कुटुंब पळालं पण आमच्या राजाला आम्हाला वाचवलं पाहिजे. कारण राजा पण तेवढाच मजबुतीचा होता, राजा सगळ्यांची काळजी घेणार होता. आपण असं म्हणतो की राजाने काय केलंय, राजाने पेन्शनची व्यवस्था चालू केली. ज्यावेळी सैनिक हा मारला जायचा तर त्या सैनिकाचा शेवटचा पगार किती होता हा पगार बघून त्याच्या कुटुंबाची पेन्शन ही शिवरायांनी प्रथम चालू केली. आज आपण पाहतो शिवरायांच्या कार्याची महती आपल्याला सगळ्यांना माहिती असली पाहिजे आणि म्हणून किमान वेतन प्रत्येकाला मिळलं पाहिजे, ही सुद्धा छत्रपती शिवरायांची देणगी आहे. त्याचबरोबर जमीन म्हणजे महसूल, आज प्रत्येकाचा 7/12 उतारा. आपण म्हणतो की आमची स्वतःची जमीन, माझी स्वतःची जमीन आहे, परंतु हे कार्य शिवरायांनी केलेलं आहे. शिवरायांनी पट्टी हातात घेतलेली आहे, जमिनी मोजलेल्या 3 वेळा या महाराष्ट्रातील जमिनीचा सर्वे करण्यात आला आणि या सर्वे घेतल्यानंतर प्रत्येकाचा 7/12 उतारा आज शिवरायांनी करून बनवला आहे. हा एक खूप मोठा आदर्श आहे. शिवाजी महाराज उत्तम प्रशासक आहेत. असं म्हणतात की जिवंतपणी ज्या माणसांचे पुतळे उभे राहतात ती माणसं खरोखर लक्षात ठेवायला आहेत. या देशातला इतिहास जर पाहिला तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय यांचा जिवंतपणी पुतळा निर्माण करण्यात आला. तो कसा निर्माण करण्यात आला तर आंध्र प्रदेशमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराला गोपूर होतं. ते गोपूर शिवरायांनी बांधून घेतलं आणि खऱ्या अर्थानं तिथे त्या लोकांकरता एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आणि म्हणून त्या राजाचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी तिथं पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर सावित्री देसाईचं एक राज्य होतं कर्नाटकमध्ये. त्या राज्याला सखोर गायकवाड नावाचा जो काही सरदार होता त्या सरदाराला जिंकायचं ठरवलं. पहिल्या लढाईमध्ये मात्र त्या सावित्रीबाई देसाईनं त्यांना हरवलं. पण आपण हरलेला माणूस शिवरायांपुढे कसं काय जाणार, म्हणून तो सरदार
छत्रपती शिवरायांना आपल्याला पुढे आपण गेलो पाहिजे म्हणून पुन्हा त्यांनी सैन्य जमा केलं आणि जमा करून नंतर त्या बाईला हरवलं. त्या बाईचं नाव होतं देसाई, सावित्रीबाई देसाई.